सगळ्यांना नमस्कार. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज विद्याशक्तीचे विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. तुम्ही कसं आहे? एव्हरीवन इज डुईंग गुड? येस. मी म्हणून घेतो की तुम्ही सगळेजण छान आहे आणि छानपैकी तुम्ही क्लासकडं लक्ष पण द्यायला हवं. येस. सो क्विकली तुमचा क्लास स्टार्ट करूया मग. मी माझं स्क्रीन शेअर करायला तुमच्या संग. सो आजचा क्लास आम्ही एक मोटिवेशनल कोट बघून स्टार्ट करूया. सो आमचा कोट काय सांगते? फिअर किल्स मोर ड्रीम्स देन फेलियर एव्हर विल. ह्याचा अर्थ काय आहे सांगा मला? तुम्ही किती तुम्ही कोणचं बी काम करा, तुम्ही किती तर भीती वाटून घेतलं तर लई जास्त भीती वाटलं तर तुम्हाला ते काय करते, तुमचं सगळं स्वप्न काय होत आहे, मेलून सोडते. सो फेलियर्स तुम्ही फॉर एक्झाम्पल कुठचं बी वर्क करा, त्याच्यामध्ये सक्सेस नाही मिळला तर तुम्ही फेल होता. बट फेलियरला जास्त तुम्ही काय भीती तुम्ही काय घेता ना, एक कोणचं बी नवीन काम करायचं या तुमचं ड्रीम्स अचीव करायला तुम्ही काय बी काम करतात ना, त्याच्यासाठी तुम्ही लई काय होते, तुमचे ड्रीम्स सक्सेसफुली कम्प्लीट नाही होते. कशाला म्हटलं तर तुमच्याकडे तेवढा कॉन्फिडन्स नाही राहते. सो तुम्ही भीती वाटलं तर तुम्हाला काय होतं, ड्रीम्स तुमचं अचीव करायला नाही देते. फेलियर्स राहते एव्हरीवेअर देर आर फेलियर्स, बट मोर दॅन दॅट तुम्हाला कॉन्फिडन्स राहावं की मी सगळं करते मी. येस. ओके. सो विथ दिस मोटिवेशनल कोट आता आम्ही आमचा क्लासकडे जाऊ आम्ही. येस. सो एव्हरीबडी कॅन सी माय स्क्रीन. सगळ्यांना माझं स्क्रीन दिसायलंय? ओके. सो आता आम्ही काय बघणार आहे, ट्रान्सपरंट, ट्रान्सलुसंट आणि ओपेक ऑब्जेक्ट्स वरती आम्ही आमचा ऍक्टिव्हिटी करणार. येस. सो लास्ट क्लासमध्ये आम्ही ऑलरेडी लाईट वरती डिस्कशन केलं. येस. सो आता आम्ही ह्याच्यामध्ये ट्रान्सपरंट, ट्रान्सलुसंट आणि ओपेक कोणची ऑब्जेक्ट्स आहे, मग आता आम्ही सॉर्टिंग करू आम्ही. ओके. सो फर्स्ट आहे ट्रान्सपरंट. सो आम्हाला माहिती आहे ट्रान्सपरंट म्हटलं तर ह्याच्यामध्ये लाईट पूर्ण पास होते. येस. सो ह्याच्यामध्ये फर्स्ट वन इथं बघितलं तर हे ट्रान्सपरंट आहे की ट्रान्सलुसंट आहे की ओपेक आहे. सो ट्रान्सलुसंट म्हटलं तर ह्याच्यामध्ये लाईट पूर्ण नाही पास होते, ओपेक मध्ये तर लाईट पासच नाही होते. येस. सो हे काय आहे, ट्रान्सलुसंट, ट्रान्सपरंट की ओपेक? ट्रान्सलुसंट. ओके. चेक करूया मग. तुम्ही मला आन्सर्स द्या तुमची, मी तसंच बायफरकेट करून घेऊन जाते, नंतर आम्ही आन्सर्स चेक करू. ओके. येस. हे सांगा मला, हे काय असेल, ट्रान्सलुसंट की ओपेक? एनीबडी? ओपेक की ट्रान्सलुसंट की ट्रान्सपरंट? ट्रान्सलुसंट. ठीक है. Now this is, tell me this, which is transparent, translucent, opaque? हे कशामध्ये येते? एनीबडी? विचार करा पटकन. So anybody can tell me? So transparent. Okay. Sunglasses. Translucent. Okay. हे ग्लास बॉटल. ग्लासच्या बॉटल मध्ये काय येते? एनीबडी? Can anybody tell me? ट्रान्सपरंट. ठीक है. हे काय आहे? विंडोज. ट्रान्सपरंट. ओके. वुडन शेल. ओपेक. ओके. बुक. ओपेक. ट्री. ओपेक. ऑल राइट. टी शर्ट कुठे येते? टी शर्ट. ओके. टी शर्ट. हे packets that we have. Translucent.
ठीक आहे. ग्लास, ट्रान्सपरंट. सो तुम्ही आता मला सगळी आन्सर्स दिला. सो आता चेक करू हा तुम्ही काय तुमचं करेक्ट आहे काय नाही. लेट्स सी. नो, थोडी आन्सर्स रॉंग बोलत. येस. सो करेक्ट आन्सर्स चेक करू हा. एक मिनिट. सो येस, हे ट्रान्सपरंट होते. हे काय पॅकेट्स राहते, ट्रान्सपरंट पॅकेट्स. सॉरी, दीज आर नॉट पॅकेट्स. हे मोस्टली ग्लासचं हे आहे, पीसेस आहेत, स्क्वेअर पीसेस टाईल्स आहे ग्लासची. सो हे ट्रान्सपरंट होते आणि हे काय आहे, ट्रान्सलुसंट होते. येस. ओके. सो आय होप सगळ्यांना समजलं ट्रान्सपरंट, ट्रान्सलुसंट आणि ओपेक ऑब्जेक्ट्स तुम्ही कसं बायफर्केट करता म्हणून. ओके. येस. सो आता आम्ही नेक्स्ट ऍक्टिव्हिटी करत जाऊ आपण. ओके. माझा आता मी स्क्रीन शेअर करालो. येस. सो आम्ही काय बघणार आहे, व्हॉट आर वी गोइंग टू सी इन दिस. सो ह्याच्यामध्ये आम्ही लुमिनस आणि नॉन लुमिनस कोणची कोणची आहे मग बघणार आहे. कॅन यू सी दिस. हे सगळी आम्ही काय करायचं आहे, लुमिनस आणि नॉन लुमिनस मध्ये आम्हाला सॉर्टिंग करायचं आहे. सो पटकन सांगा, म्हणजे लुमिनस आणि नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स म्हटलं तर काय. तुम्ही लास्ट क्लासमध्ये बघितलं हे मिनिंग. येस ऑर नो. येस, लास्ट क्लासमध्ये आम्ही मिनिंग बघितलं. सो लुमिनस ऑब्जेक्ट्स म्हटलं तर काय, ते ऑब्जेक्ट्सचं ओन लाईट राहते, त्यांनी ओन लाईट एमिट करते. तर नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स म्हटलं तर ते कोणचं बी लाईट प्रोड्यूस नाही करतात. येस, त्यांनी वेगळं सोर्सचं लाईट काय रिफ्लेक्शन होते ना त्याचा यूज करून लाईट प्रोड्यूस करतात. नॉन लुमिनसचं ओन स्वतःच लाईट प्रोड्यूस नाही करते, त्यांनी वेगळा सोर्सचं लाईट घेऊन प्रोड्यूस मतलब तर यूज करते ते लाईट प्रोड्यूस करायला. लुमिनस स्वतःच लाईट होत आहे. ओके. सो आता मला सांगा, आईज लुमिनस आहे की नॉन लुमिनस. आईज लुमिनस है कि नॉन लुमिनस है. एनिबडी. आईज आमचं काय डोळं आहे तर लुमिनस मध्ये आहे की ती नॉन लुमिनस. ओके, नॉन लुमिनस. नेक्स्ट, मून नॉन लुमिनस. टेबल काय लाईट प्रोड्यूस करतात का, सॉरी सन आला बघा. सनचं स्वतःचा लाईट आहे. येस. आमचं पूर्ण पृथ्वी त्याचाच लाईट उपयोग करते है की नाही. कॅन्डल लुमिनस. लॅम्प, एनीबडी, लॅम्प लुमिनस है कि नॉन लुमिनस. कैन एनीबडी टेल मी, लैम्प लुमिनस है कि नॉन लुमिनस. लुमिनस. ओके. टेबल नॉन लुमिनस. मोबाइल फोन, मोबाइल फोनचं स्वतःच लाईट राहते की वेगळ्यांचं लाईट घेता येतं. लुमिनस. ओके. टीवी, सॉरी मिरर नॉन लुमिनस. वन मिनिट हा. ओके. कैट नॉन लुमिनस. डोर नॉन लुमिनस. टीवी लुमिनस. कंप्यूटरची स्क्रीन लुमिनस. पेन्सिल नॉन लुमिनस. एक मिनिट. फायर लुमिनस. बुक ओके, नॉन लुमिनस. टॉर्च लुमिनस. फायरवर्क्स लुमिनस. ऍपल नॉन लुमिनस. ओके. सो तुम्ही इकडे मला सगळी आन्सर्स द्यायला, चेक करू आता करेक्ट आहे काय नाही हे सगळं. ओके. सॉरी. येस, आता मी सबमिट करतो माझे आन्सर्स, चेक करू मग. येस. सो आमची सगळी आन्सर्स करेक्ट आहे. येस. सो हे काय आम्ही आता, एक मिनिट तुम्हाला आणि एकदा दाखवते मी.
सो हे तुम्ही इकडं काय ऑब्जेक्ट्सला लुमिनस आणि नॉन लुमिनस म्हणून डिवाइड केला ना, इथं आम्हाला माहित होते हे सगळी काय ऑब्जेक्ट्स आहे ना, हे त्यांचं स्वतःच लाईट रिफ्लेक्ट करते. त्यांनी वेगळा सोर्स वरती डिपेंड नाही आहे लाईट प्रोड्यूस करायला. ओके. बट हे सगळी ऑब्जेक्ट्स काय आहे ते वेगळ्या सोर्सेस वरती डिपेंड राहते. ते काय वेगळ्या सोर्सचं लाईट राहते ना, ते लाईट घेऊन ह्यानी काय करते ती स्वतःच रिफ्लेक्टेड लाईट यूज करते. ओके. रिफ्लेक्टेड लाईटला यूज करते. ओके. सो आय होप सगळ्यांना माहित होईल लुमिनस आणि नॉन लुमिनस मध्ये काय डिफरन्स आहे. ओके. येस. सो आता आम्ही नेक्स्ट ऍक्टिव्हिटी कडे जाऊया. ओके. येस. सो सगळ्यांना दिसालंय माझं स्क्रीन. सो इथं आमच्याकडं टर्म्स आहे, वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहे. आम्ही इथं काय करावं त्यांना बायफरकेट करावं. ओके. सो फर्स्ट सेंटेन्स काय आहे सांगा. एनीबडी कॅन रीड दिस फॉर मी. एनीबडी कॅन रीड. कोण तर वाचता. ओके, लेट इट बी. मीच काय करते इथं तुम्हाला वाचून सांगते मग. ओके. बट आन्सर तुम्हीच द्या. ओके. येस. सो फर्स्ट वन, when light bounces off of smooth flat surfaces. कवा लाईट काय लाईट राहते नाही ते बाउन्स होलं तर बाउन्स होते फ्लॅट सरफेस वरती. बाउन्स होलं तर काय होते. इट इज कॉल्ड एज कॉन्वेक्स लेन्स की रिफ्रॅक्शन, ऍब्सॉर्प्शन, लेन्स, ट्रान्समिशन, ट्रान्सपरंट, विजिबल स्पेक्ट्रम, रिफ्लेक्शन की ट्रान्सल्युसंट. बाउन्स बाउन्स होलं तर काय होतंय. लाईट ऑब्जेक्ट वरती पडते. ते पडलं झाल्यानंतर आता फ्लॅट सरफेस वरती पडते आणि वापस असं बाउन्स होते, वापस येते. मतलब रिफ्लेक्शन. ठीक आहे. 1 minute. Just a minute. An object that lets all light pass through easily. सो ह्या ऑब्जेक्ट्स मध्ये लाईट पूर्ण इझिली पास होते. त्याला आम्ही काय म्हणून सांगतो. येस, ट्रान्सपरंट. A piece of curved glass that refracts light. A piece of curved glass that refracts light. एक ग्लासचं एक कर्वचं पीस राहते, कर्वड पीस राहते. त्याच्यामध्ये लाईट काय होते रिफ्रॅक्ट होते. कॅन यू सी दिस. एक कर्वड ग्लास आहे ह्याच्यामध्ये लाईट काय होते रिफ्रॅक्ट होते. सो इट इज लेन्स. ओके. नेक्स्ट, bending of light. As light moves from one material to another, the light changes speed. सो ह्या टर्मला आम्ही काय म्हणून सांगतो, ह्याच्यामध्ये काय होते लाईट बेंड होते आणि एक मटेरियल मध्येच वेगळं दुसऱ्या मटेरियल मध्ये ट्रॅव्हल करते. आणि ट्रॅव्हल करायच्या टायमाला या तर मूव्ह करायच्या टायमाला त्याचं स्पीड पण चेंज होते. त्या टर्मला आम्ही काय म्हणून सांगतो. बेंडिंग ऑफ लाईट. As light moves from one material to another, the light changes speed. Refraction. Okay. When light is taken into an object, that light energy is turned into heat. When light is taken into an object, that light energy is turned into heat. सो हे एक ह्या टर्मला आम्ही काय म्हणून सांगतो. ओके. त्याचा अर्थ, ह्या टर्मचा अर्थ बघा कसं आहे म्हणा. सो लाईट काय होते ऑब्जेक्ट वरती पडते. सो ऑब्जेक्ट सगळं लाईट काय करते घेऊन सोडते, आत घेऊन सोडते आणि ते लाईट एनर्जीला हीट मध्ये कन्वर्ट करून सोडते. पूर्ण लाईट ऑब्जेक्ट घेऊन सोडते आणि लाईट एनर्जीला हीट मध्ये कन्वर्ट करते. सो त्या टर्मला आम्ही मग काय म्हणून सांगतो. Absorption. Okay. Lens that is thicker in the center and thinner at the edges makes things bigger. Example, telescope.
सो टेलिस्कोप मध्ये आम्ही काय लेन्स यूज करते मी, त्याच्या सेंटर मध्ये थिक राहते, म्हटलं तर जाड राहते, आणि एजेस वरती ते थिन राहते, फुल्ली थिन राहते, पातळ राहते. आणि हे कशासाठी आम्ही असं ते स्ट्रक्चर्ड केलं म्हटलं तर, लेन्स मधली जाड राहून एजेसला थिन राहिला तर आम्हाला दूरचं काय आयटम्स राहते, थिंग्स काय राहतात नाही, ते आम्हाला मोठी दिसते. ओके, सो convex lens. Okay. An object that allows some light and blocks some light. So ह्या ऑब्जेक्ट्स मध्ये थोडं लाईट पास होते, थोडं लाईट पास नाही होते. It is translucent. When light travels through a medium such as glass. So ह्या लाईट मध्ये, केव्हा लाईट मीडियम मध्येच पास होते. फॉर एक्झाम्पल मीडियम म्हटलं तर इथं ग्लास मध्येच लाईट काय होते, पास होऊन जाते. चला काय म्हणून सांगतो मी, ट्रान्समिशन. ओके, सो नेक्स्ट, व्हॉट इज दिस? एनीबडी? त्याला आम्ही काय म्हणून सांगतो? एक एक शॉर्ट फॉर्म आहे. ओके, हे एक शॉर्ट फॉर्म आहे, हे एक ऍक्च्युअली डिव्हाइस आहे, मेनामॉनिक डिव्हाइस म्हणून सांगतो आम्ही. ते आम्ही काय करतो, यूज करतो रेनबोची कलर्स आठवण ठेवून घ्यायला. सो एक शॉर्ट फॉर्म आहे, रेनबोची कलर आठवण ठेवून घ्यायला. सो आर म्हटलं तर रेड, ओ म्हटलं तर ऑरेंज, वाय म्हटलं तर येलो, जी म्हटलं तर ग्रीन, बी म्हटलं तर ब्लू, आय म्हटलं तर इंडिगो, व्ही म्हटलं तर व्हाईट. सो इट इज विजिबल स्पेक्ट्रम. सो चेक करूया आमचे आन्सर्स करेक्ट आहे का? येस. सो आमचे आन्सर्स फर्स्ट करेक्ट होईल. आता नेक्स्टला जाऊ ना. Light from a light source, a mixture of all colors. So हे लाईट काय आहे, एक लाईट सोर्स मध्येच लाईट आले आणि ह्याच्यामध्ये सगळी कलर्स मिक्स राहते. सो ऑब्विसली रेनबो है ना, द कलर्स ऑफ विजिबल स्पेक्ट्रम. ओके सॉरी, दिस इज कलर, दिस इज रेनबो, आणि ह्याला आम्ही प्रायमरी कलर्स ऑफ लाईट म्हणतो. कशाला म्हटलं तर हे तीन कलर्सचं मिक्सचर करूनच वेगळं कलर्स फॉर्म होते. ओके, सो हे लाईट फ्रॉम अ लाईट सोर्स आहे. सॉरी, वन मिनिट, जस्ट अ मिनिट. सो फर्स्ट बघू आम्हाला, लाईट फ्रॉम अ लाईट सोर्स, अ मिक्सचर ऑफ ऑल कलर्स. सो हे काय आहे म्हटलं तर, हे लाईट कसं आहे म्हटलं तर, एक लाईट सोर्स मध्येच लाईट आले आणि हे सगळी कलर्सच्या मिक्सचर आहे. सो त्याला आम्ही व्हाईट लाईट म्हणून सांगतो. ओके, आय डिड नॉट लुक ॲट द ऑप्शन्स बिलो. सो ह्याला आम्ही काय म्हणून सांगतो, व्हाईट लाईट. ओके, नेक्स्ट, द कलर्स ऑफ विजिबल स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रमचं विजिबल स्पेक्ट्रम मध्ये काय कलर्स राहते, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, इंडिगो, व्हायलेट. So this can be, yes, form of energy that travels in waves. Form of energy that travels in waves. So एक एनर्जीचं फॉर्म आहे, ते काय करते, वेव्स मध्ये ट्रॅव्हल करते. लाईट, an object that blocks light. लाईटला ब्लॉक करते, त्याला ऑब्जेक्टला आम्ही काय म्हणून सांगतो, opaque objects. Lens that is thinner in the center and thicker at the edges helps to see far distances. So ह्या लेन्स कसा राहते म्हटलं तर, सेंटर मध्ये जाडा आणि एजेसला, सेंटर मध्ये पातळ राहते आणि एजेसला जाड राहते, आणि हे आम्ही दूरचं बघायला हेल्प करते. सो दॅट इज concave lens. Okay. Triangular piece of glass that refracts white light into colors. एक ट्रायंग्युलर शेप मध्ये, त्रिकोण शेप मध्ये ग्लासचं पीस आहे, ते काय करते, व्हाईट लाईटचा सगळं लाईट कलर्स मध्ये रिफ्रॅक्ट करते. इट इज प्रिझम. ओके,
Angle in is equal to angle light. This is law of refraction. आणि प्राइमरी कलर्स ऑफ लाइट कोणता आहे? मेन कलर्स बेसिक प्राइमरी मेन कलर्स काय आहे कोणची? त्या लाईटची रेड, ब्लू अँड ग्रीन. सो चेक करू आमचे आन्सर्स करेक्ट आहे काय? येस, आमचे आन्सर्स करेक्ट आहे. सो आय होप सगळ्यांना समजलं आजचा क्लास. आय होप आज आम्ही काय ऍक्टिव्हिटीज केलो सगळ्यांना माहीत पण होलं. सो आजचा क्लास मी इथंच स्टॉप करते आणि दुसऱ्या क्लासमध्ये भेटूया. त्याच्यावरती डिस्कशन आम्ही कंटिन्यू पण करू आम्हाला. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू एव्हरीवन. जय हिंद, जय विद्याशक्ती.